नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज काय सकाळी आपण व्हिडिओ शूट केला नाही, डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ शूट होत आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला, छान छान व्हिडिओ येतच राहतील। आणि एक छोटासा विचार, तर जास्त कोणाकडूनही अपेक्षा ठेवत जाऊ नका। जर त्या अपेक्षा आपल्या पूर्ण नाही झाल्या तर खूप दुःख होतं। तर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं बंद करायचं पूर्णपणे, स्वतःवरच विश्वास ठेवायचा आणि कोणतंही काम स्वतःच्या विश्वासानंच करायचं। मग ते कितीही अवघड काम असलं तरी मन पण दुखत नाहीत आणि सगळं सुरळीत चालू राहतं आणि जास्त भांडण तंटे होत नाहीत। त्याच्यामुळे अपेक्षा कधीच ठेवायची नाही आणि एवढंच। आणि आपल्याला आज बनवायचं वरण भात, तर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स बनवणार आहे आणि मस्त भात आणि चपात्या, आजचा हा मेनू आहे आपला। तर चला बघूया। बघू शकताय मुगाची आणि तुरीची डाळ मस्त अशी शिजत आहे आणि याच्यामध्ये टमाटर आणि थोडंसं मीठ टाकले फक्त आणि छान अशी शिजवून घेणार आहे, नंतर तडका देणार आहे। तर चला तडका देताना मग पुन्हा एकदा दाखवते। चला डाळ शिजते एक साईडला, थोडीशी राहिली शिजायची। मला चला एक साईडला तडक्याची तयारी करते। साधा सिंपल तडका देणार आहे मी, जास्त काही हे नाही टाकणार त्याच्यामध्ये। टमाटर तर आपण पहिलंच टाकलेलं आहे शिजतानाच आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे आणि डाळ पण शिजली बघू शकता तुम्ही। कांदा कापून घेतला आहे तडक्यासाठी, कांदा, जिरं, मोहरी आणि हे आपलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण। तर हिरवी मिरचीत खूप छान डाळ होते आणि ही मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ आहे, खूप टेस्टी लागते बरं का। अशा पद्धतीने डाळ केली तर चपातीसोबत पण छान लागते, भाकरीसोबत पण छान लागते आणि भातासोबत तर लागते। आणि तोंडी लावायला जर भरीत असलं ना तर किंवा बटाट्याचं काप नाही का, सुक्का बटाटा म्हणतो आपण, तर ते जरी असलं ना तोंडी लावायला तर एकच नंबर लागतं। तर मी पण भरीत बनवलं होतं ना, तर भरतासोबत मस्त आम्ही आनंद घेतला होता बरं का। तर चला तर आता तडका देऊया। कांदा कापून झालेला आहे, तर सर्वप्रथम जिरे आणि मोहरी टाकणार आहे। जिरा आणि मोहरी घेतली, मस्त तेल गरम झाल्या मस्त असं तडतडून घ्यायची जिरे मोहरी। तेल छान गरम झालं होतं, त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि आता आपण टाकूया हिरवी मिरची आणि लसूण, तो आपण बारीक केला होता ते। आधी कांदा टाकून घेऊया आणि कांदा हलका जो फ्राय झाला ना त्याच्यानंतर मग लसूण आणि मिरची हे दोन टाकूया। आधी मिरची टाकली असते पण ती थोडीशी मग जास्तच फ्राय झाली असते ना, त्याच्यामुळे मग कांद्यासोबत जर टाकली ना मग ती जास्त फ्राय होत नाही, होते पण एवढी नाही होत आणि छान लागते टेस्ट एकदम। थोडंसं मीठ टाकलं ना कांदा लवकर फ्राय होतो, छान असं शिजले पण जातो आणि मस्त असं लालसर लालसर। लसूण आणि हिरवी मिरची पण टाकून घेतली आणि मस्त आता याला छान असं मिक्स करूया आणि चांगला मसाला बनवून घेऊया याचा। जोपर्यंत छान असा कलर येत नाही ना तोपर्यंत असं बघू शकताय तुम्ही, हिरवं हिरवं दिसते मस्त हिरव्या मिरचीमुळं। थोडंसं हळद टाकूया
आता बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आणि खरंच अशा पद्धतीने ना डाळ बनवून पहा, खूप छान लागते बरं का. साधी आणि सिंपल पद्धत आहे. थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकायचं. तसं तर आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे, पण तरी पण थोडीशी टाकायची. दोन्हीची चव एकदम मस्त लागते बरं का. आणि आता हा साधा सिंपल तडका आपला तयार झालेला आहे आणि तो आपली डाळ शिजली ना त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि मस्त असं गरम गरम तडका ॲड केला ना, वा 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 वा. आणि काय सुगंध येतो म्हणतात तुम्ही, कारण की लसण पण आपला नाही का जास्त तळलेला नसतो. एकदम मसाला जो आहे ना जास्त पण फ्राय नाही केलेला, जास्त पण हे नाही, कच्चा पण नाही आणि असं पण नाही. छान असं बनलेलं आहे आणि मस्त अशी चव येते बरं का. खूप सुगंध येतो भारी. आणि बघू शकता. आणि आता डाळ आपल्याला पाणी आपण बिलकुल दुसरं ॲड करायचं नाही. तेच गरम जेवढी डाळ बनवायची का तेवढंच पाणी पहिलंच ॲड करून ठेवायचं. जेवढी आपल्याला डाळ पाहिजे तेवढंच. दुसरं नंतर थंड पाणी बिलकुल ॲड करायचं नाही, कारण की मग टेस्ट पूर्ण मग बिघडते. त्याच्यामुळं पहिलं जे आहे का पाणी तेवढ्यातच सगळं हे करून घ्यायचं. आणि छान अशी आपली डाळ जास्त घट्ट झाली ना, जास्त पातळ झाली, खूप मस्त अशी डाळ झालेली आहे आपली. बघू शकता. आणि पातेल्यातच डाळ बनवली ना खूप छान चव येते बरं का. असं कुकरमध्ये लावण्यापेक्षा डायरेक्ट पातेल्यातच शिजवून घेतली ना खूप छान टेस्ट येते. कुकरमध्ये जरा शिजवून घेतली ना तेवढी टेस्ट येत नाही बरं का. आणि अशा प्रकारे डाळ बनवून झाली आपली मस्तपैकी. भात पण झालेला आहे, चपात्या पण झालेल्या होत्या आणि भरीत पण झालं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट करून. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर कोणीही नवीन असलं तर चॅनलला व्हिजिट करा. छान असे व्हिडिओज आहेत, नक्की पहा. आनंद घ्या, सुखी राहा, समाधानी राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बघू शकताय भरीत, डाळ, भात आणि चपातीचा बेत. चला मग या मग जेवायला. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.